हॅलो, नमस्ते. मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे तिळाची वडी. तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे 1 वाटी तीळ घेतलेत, थोडेसे शेंगदाणे घेतलेत आणि पाऊण वाटी गूळ घेतलेलं आहे. साधं गूळ आहे, चिक्कीचं गूळ नाही आहे. आणि वर घालण्यासाठी गार्निशिंगसाठी बदाम आणि पिस्त्याचे काप केले आणि थोडंसं गुलाब पाकळ्या घातलेल्या आहेत. तर आता आपण हे तीळ भाजून घेतलेले आहेत, शेंगदाणे पण भाजून सोलून घेतलेले आहेत. तर आता आपण हे जराशे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि नंतर मग गुळाचा पाक करूया. शेंगदाणे मी असे बारीक करून घेतले, जसं आपण शेंगदाण्याचं कूट करतो तशाच प्रकारे करून घ्यायचं आहे. तर हे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आणि आपल्याला तीळ पण बारीक करून घ्यायचे आहेत. सगळे तीळ बारीक करायचे नाही आहेत, अर्धे तीळ मी बारीक करून घेणार आहे आणि थोडेसे अक्केच ठेवणार आहे. आणि हे तीळ पण आपल्याला एकदम पावडर नाही करायचे, जरासे जाडसरच असे बारीक करून घ्यायचे आहेत. तीळ पण अशा प्रकारे मी जाडसर असे बारीक करून घेतलेले आहेत, ते पण एकत्र काढून घेऊया. कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे आणि गॅस चालू केला आहे. आता हे जे गूळ आहे ते आपण घालून विरघळून घेऊया. पाक जास्त आपल्याला शिजवायचा नाही आहे, फक्त गूळ विरघळून घ्यायचं आहे. तर आता आपण गूळ वितळेपर्यंत हे जरा शिजवून घेऊया. पाणी इथे घालणार नाही आहे मी, असंच मिक्स करून आपण गूळ वितळून घ्यायचं आहे. ते बघा, गूळ आपला छान विरघळलेला आहे. आता एक उकळी येईपर्यंत जरासं आपण शिजवून घेऊया. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे तीळ बारीक करून ठेवलेत ते घालायचे आहेत. तर एक उकळी काढून घ्यायची आहे, फक्त जास्त पाक आपल्याला शिजवायचं नाही आहे. एक उकळी येते. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. त्या अगोदर मी जराशी याच्यामध्ये वेलची पावडर टाकते आणि मिक्स करून घेते. आता आपल्याला ह्या पाकामध्ये जे आपण मिश्रण बनवलं आहे, तीळ वाटून ठेवलेले आहेत ते घालून घ्यायचं आहे आणि लगेच मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि गरम असतानाच आपल्याला हे आता एखाद्या ताटावर थापून, ताटाला उलट्या साईडने इथे तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे मिश्रण चिकटणार नाही, आपली वडी चिकटून नाही राहणार. आणि आता हे गरम असतानाच आपण हे मिश्रण त्या ताटावर घालून पसरवून घ्यायचंय. आपण व्यवस्थित पसरवून घेऊया. आपण वडी थापून घेतलेली आहे. ते गरम असतानाच आपल्याला कट करून घ्यायचे. म्हणजे थंड झाल्यावरती लगेच सुटते. हे जे ड्राय फ्रुट्स कट करून ठेवलेले ते मी विसरली मगाशी लावायला. तर वरून जरा जरा आता अशा प्रकारे मी प्रेस केलेले आहेत. तुम्ही जर लावायत असाल तर ते वडी थापतानाच लावून घ्या, म्हणजे छान बसले जाते. आता आपण ही वडी जरा थंड करून घेऊया. ही वडी बऱ्यापैकी थंड होत आली आहे आणि बघा सहज निघते. छान अशी खुसखुशीत वडी तयार झालेली आहे. आता आपण काढून घेऊया.
आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.